सोप्यावर बसला, दोन हात उडाला तो, त्याचा सोपाच तेवढा नरम होता आणि बसल्यानंतर म्हणे तुमचा नंबर आहे म्हणे तुम्हाला घ्यायसाठी आलो. त्यामुळे नेणं आणणं ते तुमचं कामच आहे, पण मला तुमची सेवा करायची आहे. म्हणून या माणसानं यमाला जरासा आवरभाव केला, आकर्षण दिलं थोडस. तुम्ही चहा घेता का कॉफी घेता म्हणे. काय म्हणे यम, तुम्ही चहा घेता की बकरीचं दूध घेता म्हणे. आला तर लक्षात. त्यानं विचारला, तो म्हणे मी कॉफी घेईल म्हणे. जरा म्हणून हा लबाड व्यक्ती कॉफी बनवण्याकरिता आतमध्ये किचन मध्ये गेला. ऐकता, किचन मध्ये गेल्यानंतर यानं टाकल्या त्याच्या झोपीच्या गोळ्या. कशा? यमाच्या याच्यात. आणि त्या गोळ्या टाकल्यानंतर त्या मस्त चमच्यानं विरघळल्या आणि तो कप घेऊन यमाजवळ गेला. आता यमाजवळ गेल्याबरोबर यमानं पाहिलं, अरे बापरे, स्ट्रे आहे, व्यवस्थित काम दिसून राहिलं, याचं बोलून राहिला चांगला. म्हणून यमानंही ते घेतलं आणि घेतल्यानंतर कप तोंडाला लावला. पण तोंडाला जसा लावला त्या क्षणी यम म्हणायला लागला, ऐका तुमची माझ्या लिस्टीत म्हणे तुमचं पहिलं नाव आहे म्हणे. काय पहिलं नाव आहे? पहिलं नाव जसं म्हटलं, कप घेतला, कप घेतल्याबरोबर प्यायला लागला. त्या कॉफी मध्ये काय होतं? काय होतं? झोपीच्या गोळ्या. झोपीच्या गोळ्या घेतल्यावर माणूस जागृत राहील का झोपण? बोला हो. त्यानं जशी कॉफी पिला तसाच हा यम मस्त झोपला. यम झोपायला लागला. अर्धा तास झाला, एक तास झाला, एक तास झाल्यानंतर या लबाड माणसाच्या मनात आला, पहिल्या नंबरवर लिस्ट मध्ये नाव आहे म्हणे यम. त्यांच्या बॅग मधली त्यानं ते चिठ्ठी काढली. चिठ्ठी काढल्यानंतर पहिल्या नंबरचं जे नाव आहे ते फोडलं, शेवट लिहिलं. शेवट लिहिल्यानंतर पाहिलं, यमाला 6 तास झाल्यानंतर, निद्रा पूर्ण झाल्यानंतर त्याला जागृती अवस्था प्राप्त झाली. जागृत झाला. जागृत झाल्यानंतर, अरे गड्या, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे, आनंदित झालो आहे. अशी आओ भगत माझी कोणीच केली नाही जगाच्या पाठीवर. खूप खूप आनंदी आहे. म्हणून मी निर्णय घेतलाय म्हणे. कोणता? आधी मी पहिल्या नंबर पासून सुरुवात करणार होतो, आता मी शेवट करतो म्हणे सुरुवात. यानं काय केलं होतं? 72 पहिलं नाव बोलणं, शेवट लिहून ठेवलं होतं. पण मरण सत्य आहे, ते चुकणार नाहीये. म्हणून अहंकार कधी जीवनामध्ये करू नका. देवाने धनवान तुला रे, गर्वासाठी केला काय. आत्मदेवाला श्रीमंती होती, घरामध्ये सर्व काही होतं, पण दुःख एकाच होतं, फक्त मुलगा मला नाही. मला पोटाला मुलगा नाही. लोक बोलतात दुःखी झाला, आणि त्या दुःखामध्ये तोच विचार त्याच्या अंतःकरणामध्ये बिंबत राहिला. सदैव रात्रंदिवस तोच विचार तो करतोय. आणि विचार करता 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 बराचसा वेळ झाला, आणि बराचसा वेळ झाल्यानंतर तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. आत्म्याची हत्या होत नाही, याला देह संपवायचा होता. म्हणून तो हाच व्यक्ती तुंगभद्रा नावाच्या नदीच्या काठी जातो आणि उभा राहतो, भगवंताचं नामचिंतन घेतो, उडी मारणार. तेवढ्यात त्याला संत मंडळी दिसतात, ऋषीमुनी दिसायला लागले.
हा ईश्वर भक्त असल्यामुळे याच्या मनात विचार आला की आता मरायचं तर आहेच, पण आपण ईश्वराचं म्हणजे साक्षात ऋषीमुनींचं दर्शन घ्यावं आणि नंतर बनावं, हा भाव उत्पन्न झाला. म्हणून यानं पूर्व तयारी करावी आणि प्रभूला आवाज द्यावा, ऋषींना आवाज द्यावा, तुम्ही जा तुझे आवाज थांबा थांबा थांबा, आम्हाला दर्शन घेऊ द्या. दर्शन घेत घेत चर्चा वाढायला लागली. ऋषी मुनी चर्चा करतायत, तू काय करतोय? मी आत्महत्या करतोय. कशाकरिता इथे आलाय? नाव काय तुझं? त्यानं नाव सांगितलं, पंडित आत्मदेव शर्मा. विप्रो असूनही आत्महत्या करतो? जगानं भूल पाडावी असं जगतो का आत्महत्या करतोय? हा देह मोठ्या दुर्लभानं मिळालेला आहे. मनुष्य जन्म खूप दुर्लभ आहे. दुरून आलाय, 84 लक्ष योनी फिरून आलेला आहे. काय आत्म्याला, या देहाला संबोध आत्मदेवा उद्धार कर. तो म्हणायला लागला, माझ्याकडे सर्व काही आहे महाराज, सर्व सर्व माझ्याकडे आहे, धनधारा सर्व आहे, पण फक्त पुत्र नाही, पुत्र नाही. त्यामुळे मला बांध म्हणून या जगामध्ये वावरावं लागून राहिलं. लोकांचे शब्द माझ्या कानावर पडतात, मी बांधतोच आहे, वांजोट आहे, वांजोट आहे, बांध आहे मी. माझ्या पत्नीला मूल होत नाही, हा अभिशाप मला प्राप्त झालेला आहे. आत्मदेवाचे जे ऋषी आहेत ते म्हणायला लागतात, हे आत्मदेवा, प्रारब्ध वाचून काही घडत नसते. मागच्या जन्माचे पुण्य, त्यांच्या मागचं संचित क्रियमान आणि प्रारब्ध, त्या 3 त्रिकुटी मधून मनुष्य जन्माला येत असतो. म्हणून सावध हो, जे लिहिलं आहे ते होईलच. आग्रह करू नकोस. ऋषी मुनींच्या समोर हा अट्टहास करायला लागला, महाराज मला मूल होतील का नाही होत एवढं तुम्ही मला सांगा. विनंती केल्यानंतर, आत्मदेवाने विनंती केल्यानंतर ऋषींना डोळे बंद करावे आणि आत्मदेवाचं चरित्र, पूर्व चरित्र आणि पुढील भविष्य पाहावं. भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही गोष्टीचं ज्ञान या ऋषींना आहे. अशा परिस्थितीमध्ये दोघांनीही नेत्र मिटवले गुरूंनी आणि त्याचं भविष्य पाहायला सुरुवात केली. तेव्हा आत्मदेवाचं चरित्र पाहत असताना आत्मदेवाला या जन्मात काय तर गेली 7 जन्मापर्यंत मूल न होण्याचा अभिशाप आहे. 7 जन्म त्याच्या तकदीरामध्ये मूल नाही. मूल नाही म्हटल्याबरोबर आत्मदेव ज्याप्रमाणे या जन्मामध्ये मला मूल नाही एवढा दुःखी नव्हता, तेवढा तो दुःखी त्या 7 जन्मापर्यंत मूल नाही या शब्दावर दुःखी झाला. तो म्हणायला लागला, महाराज एक तर मला मूल तरी द्या, नाही तर ब्रह्महत्येचं पातक तरी तुमच्या देहावर चढवा. मी आता आत्महत्या करणार आहे, तुम्ही मला मूल दिलं नाही तर हा दोष तुमच्यावर आत्महत्येचा, ब्रह्महत्येचा लागेल. ऋषी म्हणे, भाऊ फारच म्हटलं, विनाकारण बरोबर जात होतो आणि यानं नमस्कार करावा, याला धर्म संकटात टाकला. विनाकारण ब्रह्महत्येचा पातक माझ्या डोक्यावर हा घेणार आहे. विचार करायला लागला. विचार करत असता, अरे ब्रह्महत्येचा पातक जरी म्हणतोय तरी अट्टहास करू नको. अट्टहास हा दोषाला परित पावन असतो, दोष निर्माण करणार असतो. अरे आत्मदेवा, तुझ्या तकदीरात या जन्मात मुलं नाही, पण तू अट्टहास करतोय. म्हणून जोडीमध्ये हात घालावा आणि जोडीतून एक फळ काढावं आणि ते फळ आत्मदेवाकडे द्यावं. आत्मदेवानं हातामध्ये पकडलं आणि पकडल्यानंतर त्या ऋषींनी या फळाला सेवन करण्याच्या आधी काहीतरी, ज्यांना सेवन करायचं आहे, काही भाव प्रगट केले. तुझ्या पत्नीनं सात्विक वृत्तीनं हे फळ खाल्लं पाहिजे, नित्यने मान भजन पूजन केलं पाहिजे, तरच या फळाचा प्रभाव तुझ्या साधू प्रसाद देतात. पण त्या प्रसादासोबत विविध नियमावली लावून देत असतात. असंख्य संत झाले या दुनियेमध्ये, या जगामध्ये, पण साधूंनी विविध प्रकारातून प्रसाद दिला. साधू कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून प्रसाद देत असतात. संत कोणत्या कोणत्या दृष्टिकोनातून प्रसाद देतात. एक तर ते बोलण्यातून प्रसाद देतात, एक तर ते नेत्रातून प्रसाद देतात, आणि एक तर ते स्पर्शातून प्रसाद देतात, एक तर ते फळातून प्रसाद देतात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव ऐकलं असेल.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे फळाचा प्रसाद आहे. माय मंजुळा आई जेव्हा आडकोजी बाबांच्या भेटीला जाते, आडकोजी बाबांना मायाबाईचा प्रसाद आडकोजींना, आडकोजींचा प्रसाद मंजुळेला, मंजुळेचा प्रसाद तुकडोजी बाबांना, अशी नियमावली आहे. मंजुळा माय जेव्हा जाते, मंजुळा माईला मुलगा नाही, ऐकत आहात तुम्ही, नवीन आहे तुमच्याकरिता, एकही मुलगा नाही. तेव्हा बंडोजी पंत इंगळे घेऊन जातात. आडकोजी बाबा विधेयी आहे आणि त्यांचं तुझ्यातला राम आणि माझ्यातला राम हे काय तोप चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये आडकोजी बाबांना प्रसादाच्या स्वरूपात लोक काहीतरी चढावा चढवत होते. तिथे होते आंबे. काय होते? आंबा. आंबा ही हा परिपक्व कसा ओळखावा याचंही चिंतन आहे. आंबा आहे आणि परिपक्व आहे, कसा समजावा तो पिवळा आहे त्यावर. बाबांना चढावा चढवत होते. आंबा, विविध आंबे पडलेले होते बाबांच्या शेजारी आणि तो आंबा बाबांनी खात होते. बाबा कोण? आडकोजी बाबा. आणि आंबा खातायत असे बसायचे आडकोजी बाबा आणि विधी अवस्था होती बाबांची. आणि त्या विधी अवस्थेमध्ये बाबा बसले आणि चिंतन चालू होतं. कारण की खरा परमानंदाची तल्लीनता त्यांना प्राप्त झाली होती. गजानन महाराज नाव ऐकलं असेल, अनंत कोटी गजानन महाराज. त्यांचे बोट नेहमी असे व्हायचे, चालू राहायचे, गण गण गणात गण 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 गणात बोलते, गणात बोलते, गण गण गणात बोलते, असे करायचे गजानन महाराज. त्यांची अवस्था वेगळी असते. आडकोजी बाबाही असे करायचे. बाबाने एक आंबा घ्यावा आणि तो आंबा चोकावा. खात आहे आंबा. आंबा खात असताना तेवढ्यात मंजुळा माय आली दर्शन करायला. बंडोपंत म्हणतात, मूल नाही बाबा हिला, कितीतरी दिवस झाले बाबा, माझ्या पोरीले माझ्या बायकोले जावी होता आणि सासरे होता. मंजुळेचे वडील म्हणायला लागले, माझ्या पोरीले एखादा पोरगा पोटोशी घाला बाबा, एक तरी द्या हो तुमचा प्रसाद म्हणून, द्या बाबा द्या. तुमचे शब्द खरे होते म्हणतात, द्या आशीर्वाद दिला. आडकोजीनं पाहावं, एक नजर द्यावी. नजर दिल्यानंतर आपल्या तोंडात आंबा घ्यावा आणि तिच्या तोंडामध्ये खुपसावा आणि म्हणावं, मंजुळेले, हे मंजुळे, तुझ्या आंबा मला दे, माझ्या आंबा तू घे. आणि तोच आंबा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वरूपामध्ये दिसला. त्यांचं भजन आता मी म्हणलं, देवाने धनवान तुला रे, गर्वासाठी केला काय. प्रसाद दिला आंब्याच्या स्वरूपामध्ये आत्मदेवाला, पण नियमावली दिली, तुझ्या पत्नीला सात्विक आहार खायला पाहिजे, सात्विक विचाराने राहायला पाहिजे, सात्विक वाग केलं पाहिजे आणि भगवंताच्या चिंतनामध्ये रममान असली पाहिजे. घरी आनंदामध्ये गेलाय, आत्मदेव आनंदी आनंद झालाय आणि आनंद झाल्यामुळे आता मला मुलगा होणार या भावाच्या पोटी तो त्याच्या भार्याशी भेटला, म्हणजे धुंदली सोबत भेटला. आणि भेटल्यानंतर म्हणायला लागला, आंबा तू खा, यानं तुला काय होईल, पुत्र रत्नाची प्राप्ती होईल आणि आपल्यावरचा कलंक मिटेल. तेवढ्यात आत्मदेवाची धुंदलीची पत्नी आहे ती म्हणायला लागली, देवा तुम्ही स्नान वगैरे करून या, थकला असाल, जमला असाल. आंबा पाहते, आत्मदेव तिथून निघून जातात आणि पाहाला आंबा आहे, आंबा आहे, आंबा आहे. खरंच असं असते का? आंब्यानं लेकरं झाले असते म्हणे तर मग काही विवाह करण्याची काही आवश्यकता भासली असते का? धुंदली म्हणायला लागली, तीव्र बुद्धिमत्ता आहे. आतापर्यंत झाले नाही, नुसत्या आंब्यानं होईल का? विविध प्रकारची त्या बुद्धीसोबत खेळते. तेवढ्यात मनरूपी जी तिची धुंदुलीची बहीण आहे तेवढ्यात आलेली आहे आणि म्हणायला लागली, अगं कोणी कसा प्रसाद देते, कोणी कसा प्रसाद देते. तुझं सौंदर्य आंब्यानं कमी झालं तर, तू या आंब्यानं खरोखरच गर्भवती राहिली तर तुझ्या चेहऱ्यावरचं तेज जाईल. तुला काम करावे लागतील. जुन्या बाया गर्भवती असतानाही काम करायच्या. बायांनो, जुन्या स्त्रिया जेव्हा गर्भवती राहायच्या ना तर व्यायाम नाही करे. आता तर बाबा गौना घालते, 1 2 3 4 काय आहे आणि रस्त्यावर जास्त बिलकुल
आम्ही सकाळी सकाळी कीर्तनावर आलो की बस चालू सांगायचं टाकून वरतं. आधी स्त्रिया सारवायच्या, सळा साडून करायच्या, धुणं धुवायच्या, त्यामुळे मोकळ्या राहायच्या. आता तर बाप्पा गर्भवती झाली 5व्या महिन्यापासून डॉक्टर